जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर एखादी व्यक्ती शून्यातून विश्व कसे निर्माण करू शकते याचे आदर्श उदाहरण मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी बुद्रुक येथे पाहायला मिळाले आहे. येथील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी लक्ष्मी मच्छिंद्र चक्रनारायण ही पोलीस उपनिरीक्षक बनली आहे. लक्ष्मीच्या या यशाचा प्रवास अत्यंत खडतर होता. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द मनात असतानाच वडिलांचे अकाली निधन झाले. घरात 4 बहिणी आणि 1 भाऊ अशा मोठ्या कुटुंबाची जबाबदारी असतानाही लक्ष्मीने हार मानली नाही. कोचिंग क्लासेसला पैसे नसताना आणि घरात विजेची सोय नसतानाही तिने दिव्याच्या प्रकाशात अभ्यास केला. या संघर्षात तिच्या मोठ्या बहिणीने दिलेली साथ मोलाची ठरली. आर्थिक अडथळे बाजूला सारत लक्ष्मीने मिळविलेल्या या यशामुळे संपूर्ण गावातून तिचे कौतुक होत असून ती अनेक ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरली आहे. माझं नाव CSI लक्ष्मी वेणुताई मच्छिंद्र चक्रनारायण. माझं गाव जामठी बुद्रुक, हिरामाईची जामठी म्हणून ओळखलं जाते आणि तिथली मी सध्या पहिली महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून माझी निवड झालेली आहे आणि डायरेक्ट PSI पण मी म्हणजे पूर्ण गावामधून डायरेक्ट PSI आहे मी. आणि आतापर्यंत आपण शिक्षण कुठे केलं आणि कसं केलं? माझं पहिली ते चौथीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते जिल्हा परिषद शाळा जी आहे जामठीची तिथूनच झालेलं आहे आणि त्याच्यानंतर 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण जवाहर विद्यालय जामठी बुद्रुक येथून झालं. त्यानंतर 11वी 12वीसाठी मी इथे मूर्तिजापूरमध्ये ॲडमिशन केलं, वसंतराव नाईक कॉलेजमध्ये झालं आणि त्यानंतर RG राठोड कॉलेजमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं. BSc मधनं मी ग्रॅज्युएशन केलं. आपल्या घरची परिस्थिती कशी आहे? लहानपणापासूनच घरची परिस्थिती जरा हालाकीची होती. वडील सुरुवातीला CRPFमध्ये होते, पण त्यांनी लगेच सोडून दिली होती नोकरी. आमचा जन्म व्हायच्या पूर्वीच. मग बाबाला शेत भेटलं जामठीमध्ये, तर जामठीत शेती करून आणि लोकांच्या घरी पण म्हणजे लोकांच्या शेतामध्ये पण संडेला सॅटर्डेला आम्ही आईला मदत करण्यासाठी कामाला जायचो, निंदायला पण जायचो. म्हणजे माझ्या 4 बहिणी आणि 1 भाऊ आहे आम्ही. तर भाऊ 2009ला अशाच परिस्थितीचा सामना करून म्हणजे आईला मदत करून वगैरे 2009ला भावाचं सिलेक्शन झालं मिलिटरीमध्ये आणि त्याच्यानंतर 2012ला माझी मोठी ताई म्हणून पोलीसमध्ये तिचं सिलेक्शन झालं 2012ला. त्यानंतर आमचं शिक्षण पूर्ण करत करत आई बाबांनी आम्हाला इथे रूमवर मूर्तिजापूरला आम्ही रूमवर राहायचो. त्यासाठी खूप म्हणजे आईबाबाला कष्ट घ्यावं लागले आणि आईवडिलांचं आधीपासून फक्त एवढंच स्वप्न होतं की माझ्या 4 मुली ह्या मुली नसून मुलासारखंच आहेत. जसं एक मुलगा होता त्यांना, तसंच त्यांनी आम्हाला 4घी बहिणीला पण म्हणजे शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं आणि सुरुवातीपासून आमच्या घरात शिक्षणाचंच वातावरण होतं. सुरुवातीला तर 2009पर्यंत आमच्या घरी लाईटसुद्धा नव्हती आणि दिव्यावर आम्ही अभ्यास करायचो. त्यानंतर 2012पर्यंत माझं 12वीचं पूर्ण वर्ष एक्झाम पूर्ण होईपर्यंत TV पण घरी घेतली नाही बाबांनी. त्याच्यानंतर मग माझ्या भावाचं सिलेक्शन झालं, तो नोकरीवर लागल्यानंतर दादाने TV घेतली आणि माझ्या या यशामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा म्हणजे हा आहे की माझी मोठी ताई आहे, तिचा मला खूप जास्त सपोर्ट होता. त्यांचं 2014ला दादाचं आणि ताईचं लग्न झाल्यानंतर 6 महिन्यानंतर वडिलांना पॅरालाइज झाल्यानंतर त्यांच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले त्यांना बरं व्हायसाठी, पण ती पूर्णपणे बरी झाली नाही. शेवटी 2018ला त्यांची डेथ झाली आणि त्यानंतर मग मी निर्णय घेतला की मला आता प्रॉपर प्रिपरेशन करायची. तुम्हाला हा छंद कसा आला की ह्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपण लागावं म्हणून? तर माझ्यासाठी माझी ताईच सर्वात महत्त्वाची म्हणजे माझी आयडियल झाली, कारण की ताई पोलीसमध्ये ताईला आधीपासून इंटरेस्ट होता. ती स्पोर्ट प्लेअर पण आहे, तर तिच्या वर्दीकडे बघून मला पण वाटायचं की मी पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये जायला पाहिजे. त्यानंतर इथे कोरी सरांचे क्लासेस होते, तर तिथे मी बेसिकचे क्लासेस लावले, पण तिथे मला तेवढं कळत नव्हतं. तर त्यानंतर मग मी प्रॉपर क्लासेससाठी विदर्भ IAS अकॅडमीला गेलेली होती अमरावतीला आणि तिथे मग मी क्लासेस केले 1 वर्षाचे आणि प्रॉपर गायडन्स घेऊन माझा अभ्यास सुरू ठेवला. मध्यंतरी करोना आला, त्यामध्ये घरी जाऊन काही दिवस अभ्यास करावा लागला मला आणि त्यानंतर मग 2020च्या परीक्षेला मी टार्गेट केलं, पण 2020मध्ये मी टार्गेट करू शकले नाही. तर 2021ला मग मी पुन्हा परीक्षा दिली. सर्व निवडीचे श्रेय कुणाला आहे ते सांग? माझ्या यशाचे श्रेय म्हणजे माझी ताई शीतल मच्छिंद्र चक्रनारायणला आहे, कारण की तिनं मला पावलोपावली मला तिनं सपोर्ट केला. इमोशनली सपोर्ट, इकॉनॉमिकली सपोर्ट आणि माझ्या आईनी तर मला खूपच जास्त सपोर्ट केला. इवन आईनी गहाण पण ठेवलं होतं सोनं, जेव्हा मी क्लासेस लावायला गेली होती. ताईनी आणि आईनी त्यांची पोत गहाण ठेवली होती. त्यानंतर माझे ताईचे जे मिस्टर आहेत, माझे जीजू सतीश
तायडे त्यांनी पण माझ्या ताईला नेहमी असं सपोर्ट केला की ठीक आहे तू करते बहिणीचं तर कर. आणि ताईने ठरवूनच ठेवलं होतं की जोपर्यंत माझ्या तिघी बहिणी नोकरीवर लागत नाही तोपर्यंत मी त्यांना सपोर्ट करणार. आणि दादाचं पण पाठबळ होतंच त्याला थोडंफार. माझ्या बाबाची हीच इच्छा होती की माझ्या चारही मुली गव्हर्मेंट नोकरीवर लागल्या पाहिजे. आणि आईची पण तीच इच्छा होती. सुरुवातीपासून आम्हाला मुलींसारखं त्यांनी वागवलंच नाही. स्वतःच्या पायावर मुली उभ्या असल्या पाहिजे. जसं माझं जीवन गेलं तसं म्हणजे आमचं जीवन नाही नको जायला यासाठी ते सतत प्रयत्न करत होते. त्यानंतर आता माझा रिझल्ट लागला तर सर्वजण घरी म्हणजे सर्वजण खुश आहेत. आणि आईला पण खूप चांगलं वाटत आहे. अभिमान वाटतो त्यांना माझ्यावर. आणि गावातून मला असं काम करायचं होतं की जे आतापर्यंत कोणी केलं नाही. म्हणून मग मला पहिली महिला PSI पदी निवड होण्याचा मान पण मिळाला. प्रतिनिधी अहेम रजा, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर.